आज आपण रसम राईस पाहणार आहोत. रसम राईस खूप जणांना खूप आवडतं, पण प्रोसिजर जी आहे, खरी प्रोसिजर जी आहे ती सर्वांना माहिती नसते. वेगवेगळ्या प्रकारचे रसम राईस असतात. तर आज आपण चिंच आणि टोमॅटोपासून रसम राईस करणार आहोत. तर चला प्रोसिजर पाहूयात. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम रसम राईससाठी हे बघा, मिरे घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत. तर जेवढे तुम्ही जिरे घेतलात त्याच्या अर्धे तुम्ही मिरे घ्या, ज्याला ब्लॅक पेपर पण म्हणतात. तर आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे, मिक्सरमध्ये कुटून नका घेऊ. खलबत्त्यामध्ये घेतलात तर व्यवस्थित टेस्ट पण व्यवस्थित येते आणि आपल्याला ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. बघा, एवढं बारीक आपल्याला कुटून घ्यायचं आहे. चला काढून घेऊयात. परत आपल्याला असंच लसण अद्रक आणि कढीपत्ता हे 3 पण आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. जसं मी आधी वाटलं होतं तसंच ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं काढून घेऊयात. याआधी मी 1 तास, हे बघा, मी 1 तास अगोदर भिजून ठेवलेलं आहे. तर व्यवस्थित आपल्याला ते गाळा होऊन जातं 1 तास भिजवल्यानंतर. व्यवस्थित आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचं आहे चिंचेचा. हे चिंचेचं पाणी पूर्ण गर काढून घेतलेलं आहे. हे बघा, असं काढून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला टोमॅटोज घ्यायचे, पूर्ण पिकलेले टोमॅटोज घ्यायचे आहेत. 7 टोमॅटोज घेतलेत मी. असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. जर खूप पिकलेले असतील तर तुम्ही हातांनी प्रेस करून पण त्याचा गर काढून घेऊ शकता, पण हात भरवावं लागतील खूपच. त्यामुळं मी डायरेक्ट मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. आवडल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, पूर्ण गर काढलेला आहे. त्यानंतर हे आपण चिंचेचं जे पाणी तयार केलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊयात. तर चला आता फोडणी देऊन घेऊयात. मिक्सरमधून काढल्याच्या नंतर पण थोडंफार राहतं जाडसर, तर ते पण आपल्याला असं हाताने काढून घ्यायचं आहे. पूर्ण काढून झालेलं आहे. चला तर मग आपण पुढची प्रोसिजर करूयात. 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घेतले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त ऑइल घेऊ शकता. त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान कडकडू द्यायची आहे. त्यानंतर जेवढी मोहरी टाकली तेवढे जिरे पण टाकलेले आहेत. तेवढे जिरे पण टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण कूट केलेलं अद्रक, लसण आणि सोबतच कढीपत्ता आपण बारीक केलेला होता, तर ते कूट टाकलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर लाल मिरची आपल्याला टाकायची. तुम्हाला लाल मिरची टाकायची नसेल तर लाल तिखट तुम्ही थोडं जास्त प्रमाणात टाका. मी लाल मिरची पण टाकणार आहे आणि लाल तिखट पण टाकणार आहे. तर 3 ते 4 लाल मिरची मी कट करून टाकलेली आहे. परतून घेऊयात. त्यानंतर आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यामध्ये धनिया पावडर, त्यानंतर काळा मसाला, मटन मसाला असेल तर मटन मसाला थोडा टाकून घ्या. अद्रक लसूणची पेस्ट तर आपण आधीच टाकलेली आहे, त्यामुळं याच्यामध्ये जास्त मसाला टाकत नाहीत.
त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. मिरची जर आधी टाकली असेल तर थोडं सांभाळूनच, तिखट जर कमी खात असाल तर कमी तिखट टाका. हळद थोडी टाकलेली आहे आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. एवढंच टाकायचं आहे, दुसरं काहीही टाकायचं नाही आहे. टाकलेले सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊयात. मसाल्याचा मस्त स्मेल येत आहे. मसाले छान तळलेले आहेत. त्यानंतर जे आपण तयार केलेली आहे ग्रेव्ही, म्हणजेच टोमॅटो आणि चिंचेचं, तर ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे. उकळी येजेपर्यंत आपल्याला असंच मंद आचेवर ठेवायचं आहे, उकळी येजेपर्यंत. पहा, मस्त उकळी आलेली आहे. ऑइल पण सुटलेले आहे कडकडनं. तर यामध्ये आपण जे सुरुवातीला कूट केलेलं आहे मिरे आपण कूट केलेले आहेत सुरुवातीला, आणि जिरे, तर ते जे कूट आहे ते यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आणि परत 1 ते 2 मिनिट आपल्याला अशीच उकळी येऊ द्यायची आहे. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच माझे नवीन नवीन युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. असेच माझे आणखी नवीन नवीन रेसिपीज आहेत, तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा, नवीन नवीन रेसिपीज पहा. चला तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक यू.